नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मंदार यशला सगळं सत्य सांगतो. कावेरीने तिच्या वडिलांचा खून केला, तेही प्रॉपर्टीसाठी, आणि सगळ्या गावासमोर तिने माझ्यावरती हल्लासुद्धा केला. बरोबर आहे ना कावेरी? तेव्हा यश रागातच म्हणतोय की हा जे काही बोलतोय ते खरं आहे का? तेव्हा कावेरी खूपच अडखळते. यश म्हणतो, खोटं बोललात तुम्ही, स्वतःच्या वडिलांचा खून केला, माझ्या उदयदादाचा सुद्धा तुम्ही खून केलेला आहे. तेव्हा कावेरी म्हणते की नाही, मी काही केलेलं नाही आहे, असं ती स्वतःशीच बोलत असते. आणि यश जेव्हा तिच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा ती जराशी भानावर येते. कावेरी खूपच घाबरलेली असते. यश म्हणतो की सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्या चेहऱ्यावरती गुलाल सांडला, थांबा मी पाणी आणतो, तुम्ही चेहरा लगेच धुवून घ्या. तेव्हा यश गाडीमध्ये पाणी आणण्यासाठी जातो. तितक्यात कावेरीची नजर समोर असलेल्या मंदारवरती जाते आणि ती खूपच घाबरते. ती कसलाही विचार न करता लगेच गाडीमध्ये येऊन बसते. यश म्हणतो, अहो मी येतच होतो तुम्हाला पाणी देण्यासाठी. कावेरी म्हणते की मला इथे थांबायचं नाही आहे, चला लवकर घरी चला. यश तिला तिचा रुमाल देतो आणि म्हणतो की ॲटलिस्ट तोंड तरी पुसून घ्या. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्हाला म्हटलं ना मी, आपण इथून निघूयात म्हणून, चला लवकर घरी जाऊयात. कावेरी मनाशीच म्हणते की हा गुलाल आता असाच ठेवते, चुकून मंदार आणि दिगंबरने मला ओळखलं तर. आता इकडे निशाच्या बघण्याच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असते. कार्यक्रम उद्या असतो, मात्र त्याची अगोदरच सगळी तयारी करून घेत असतात. तितक्यात निशा तिथे चिकूला घेऊन येते. त्याला खूप उचक्या लागत असतात. तेव्हा सुलक्षणा त्याला जवळ घेते आणि साखर पाणी पाजते. निशाला म्हणते, जा तू आराम कर बरं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आराम कुठे, मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून घे, आत्ता पार्लरवाली येईन सुद्धा. तेव्हा निशा म्हणते, पार्लर वगैरे कशाला, विद्यावहिनी करेल ना मला तयार. पौर्णिमा म्हणते की ते काही नाही, तू एकदम सुंदर दिसली पाहिजेस, बघता क्षणी त्यांनी तुला पसंत केलं पाहिजे. आता निशाला हे काही सगळं पटत नसतं. ती माकडे पाहते. तेव्हा तिला म्हणते की तुझं लग्न जमावं म्हणून किती प्रयत्न करते ती, मग होऊ दे ना जराशी तिच्या मनासारखं, जा तू तयारीला लाग बरं. आता इकडे कावेरी आणि यश उदयच्या घरी येतात. त्यावेळेस कावेरीला खूपच गहिवरून आलेलं असतं. यश म्हणतो, चावी तुमच्याकडे नसेलच ना? तेव्हा कावेरी अचानकच घाबरते. तेव्हा यश पुन्हा शब्द फिरवतो की म्हणजे चावी तुमच्याकडे आहे का, असं म्हणायचं होतं मला. तेव्हा कावेरी तिथेच असलेल्या एका कुंडीजवळ जाते आणि कुंडी खालून ती चावी काढते आणि यशला म्हणते की ही घ्या चावी. कावेरी कुलूप उघडायला लागते. तेव्हा यशच्या मनामध्ये प्रश्न पडतो की गावाची माहिती तर इंटरनेटवरून सुद्धा कळू शकते, पण घराची चावी कुठे असते, इतकी खाजगी गोष्ट या मुलीला कशी काय माहिती? तितक्यात यश म्हणतो की माझा फोन गाडीतच राहिला आहे, मी फोन घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जा. तेव्हा यश तो निघून जातो आणि कावेरी आतमध्ये येते. आता इकडे विद्या म्हणते की पुढच्या वेळेस बेसनाचे लाडू मी केले तर चालतील का? तेव्हा श्रीकांत म्हणतो, का बरं, सासूचे हातचे लाडू आता आवडण्याचे झाले की काय? विद्या म्हणते, तसं नाही हो, तर इतके सुंदर लाडू करतात ना की बघता क्षणी तोंडाला पाणी येतं. मी तर त्यांच्या हातावरती हात ठेवायचा प्रयत्न करते, त्यांच्यासारख्या हाताची चव माझा कधी येणार याचीच वाट पाहते मी. तितक्यात इन्स्पेक्टर तिथं येतात. ती सांगतात की उदयच्या केसमध्ये एक डेव्हलपमेंट झाली आहे, तेच सांगायला मी इथं आलो आहे. तेव्हा सगळेजण तिथे येतात. श्रीकांत विचारतात की लागला का उदयचा पत्ता? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, पण आम्हाला एक बॅग मिळाली आहे, या बॅगेमध्ये जे सामान आणि डॉक्युमेंट्स सापडलेत ते त्यांच्या बायकोचे आणि उदयचे आहेत, हे कन्फर्म आहे, म्हणून ही बॅग इथे द्यायला आलो आहे मी. तेव्हा सुलक्षणा ती बॅग घेते. इन्स्पेक्टर सांगतात की अजूनही तपास सुरू आहे, काही अपडेट मिळाले तर आम्ही तुम्हाला लगेच सांगू. आता इकडे कावेरी चप्पल बाहेर काढते आणि खोलीच्या आतमध्ये जाते. असंख्य आठवणी तिच्या तिथे असतात, त्या अगदी तिला दाटून येतात. ती खूपच इमोशनल झालेली असते. ती स्वतःशीच म्हणते की काऊ, कुठे निघून गेलीस तू आणि उदय भाऊजी परत या ना, कुणासाठी नाही तर तुमच्या चिकूसाठी तरी तुम्ही परत या ना, त्याला त्याचे आई बाबा हवेत गं, प्लीज परत या. आता इकडे सुलक्षणा ती बॅग उचकून पाहते. त्याच्यामध्ये एक फाईल असते आणि त्या फाईलमध्ये चिकूचं बर्थ सर्टिफिकेट असतं. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. यामी म्हणते, आणखी काही डॉक्युमेंट्स आहेत का, जरा चेक कर ना. तेव्हा सुलक्षणा हो म्हणते आणि पुढचं पान उचकते. तितक्यात त्या फाईलमध्ये असणारे सगळे फोटोज खाली पडतात. त्यामध्ये एक फोटो उदयचा असतो आणि तो फोटो पाहून सुलक्षणाला खूपच गहिवरून येतं. तिचे डोळे देखील पाणावतात. आता इकडे कावेरी चिकूचं बर्थ सर्टिफिकेट सगळ्या कपाटांमध्ये फाईलमध्ये शोधत असते. आता इकडे यश त्याचा फोन घेतो आणि मनातच विचार करतो की या मुलीला उदयदादा, कावेरी वहिनी यांच्याबद्दल सगळंच माहिती आहे, तिला गावाबद्दल सुद्धा माहिती आहे, म्हणजे एकतर ती या गावातलीच असेल
किंवा इथे तिचं बरेचदा येणं जाणं असेल. तिच्याबद्दल या छोट्याशा गावामध्ये मला कोणीतरी काहीतरी नक्कीच सांगू शकेल. आता दिगंबर घरी जात असताना एक गावकरी त्याला वाटेमध्ये भेटतो आणि दिगंबरराव, कुठे गेला होतात तुम्ही, असं तो विचारतो. उदयच्या घरी कोणी आलं आहे का हो? दिगंबर म्हणतो, उदय तर इथं नाही आहे, मग त्याच्या घरी कोण आलं असेल? तो व्यक्ती सांगतो की कोणीतरी आलं हे नक्की. दिगंबर म्हणतो की हां, मी बघतो, हां तू ये आता. तेव्हा तो व्यक्ती तिथून निघून जातो. दिगंबर लगेच त्याच्या माणसांना फोन करतो. मी गावात आलो आहे असं तो त्यांना सांगतो आणि आत्ताच्या आत्ता त्या उदयच्या घरी जमा असंही सांगतो. आता इकडे यशला नेमकी कावेरीचे काका जाताना दिसतात. त्यावेळेस तो त्यांना थांबवतो आणि काका तुम्ही इथंच राहता का असं विचारतो. काका सांगतात की गेली 40 वर्ष मी इथंच राहतो. यश त्यांना मोबाईलमध्ये कावेरी आणि चिकूचा फोटो दाखवतो आणि यांना तुम्ही ओळखता का असं विचारतो. तेव्हा ते काका मनातच विचार करतात, ही तर कावेरी आणि चिकू आहेत आणि हा कोण आहे की जो यांची चौकशी करतोय. यश म्हणतो की काका, काही आठवले का तुम्हाला? काही माहिती आहे का तुम्हाला यांच्याबद्दल? या कुठे राहतात? त्यांचं नाव काय? काका मनातच विचार करतात की इतकी चौकशी हा कशासाठी करतोय कावेरी आणि चिकूची, आणि या दोघांचाही फोटो याच्याकडे कसं काय? कोण आहे हा नेमकी? अतिशय हुशारीने ते म्हणतात की मला यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, मी यांना कधी पाहिलंच नाही आहे. त्यावेळेस यश म्हणतो की नीट पहा ना, कदाचित त्या इथेच राहतात या गावामध्ये. काका म्हणतात, तुम्ही काही चेष्टा करताय का? अहो 40 वर्ष मी इथेच राहतोय. या गावातला माणूस ना माणूस मी ओळखतो, म्हणून सांगते की ही मुलगी या गावातली नाही. मी कधीच हिला इथं पाहिलेलं नाही. यश विचार करतो की कसं शक्य आहे, ही मुलगी या गावातली नाही तरीसुद्धा तिला उदयदादाबद्दल इतकं कसं काय माहिती आहे? नेमकी कोण आहे ही मुलगी? इकडे कावेरीने चिकूशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केलेला असतो. निशा आणि ती बोलत असते. तितक्यात बाहेर दिगंबर आणि त्याची माणसं येतात. निशा म्हणते की थोडा रडत होता तो, पण नंतर माने त्याला शांत केला. कावेरी म्हणते की परत जर रडला तर मला पुन्हा व्हिडिओ कॉल करा, म्हणजे मी अंगाई गायली तर तो शांत तरी झोपेल. तितक्यात कावेरीला बाहेर आवाज येतो आणि ती खिडकीतून पाहते तर दिगंबर असतो त्या ठिकाणी. ती खूपच घाबरते आणि फोन कट करते. दिगंबर म्हणतो, बघितलं, बाहेर लेडीज चप्पल आहे, म्हणजे आतमध्ये कोणीतरी नक्की आहे. उघडा रे दार ते. आता कावेरी घाबरूनच दरवाजाला आडवी होते. दिगंबर बाहेरून ओरडत असतो की बऱ्या बोलाने दरवाजा उघड, आणि कावेरी मात्र तिथेच उभी असते. आता इकडे सुलक्षणा कावेरी, चिकू आणि काऊ उदय यांचा फोटो पाहते. पौर्णिमा म्हणते, कावेरीने जर बर्थ सर्टिफिकेट बॅगमध्ये ठेवलं होतं तर मग ती यशबरोबर गावी का बरं गेली? या मी तो फोटो पाहते. ती विचारते की दादा आणि कावेरीसोबत ही तिसरी मुलगी कोण आहे? मा जरा नीट बघ ना, असं वाटत नाही का की हीच मुलगी दादाची बायको असेल? तेव्हा सुलक्षणा तो फोटो पाहते आणि रागातच म्हणते की यशला ताबडतोब फोन कर, त्याला म्हणावं की बस झाली तुझी जन्मदाखला मोहीम, ताबडतोब घरी निघून ये. आता इकडे दिगंबरची माणसं जोर लावून तो दरवाजा उघडतात. कावेरी दरवाजाच्या पाठीमागे लपलेली असते. आता दिगंबर आतमध्ये जाणार तितक्यात यश त्याच्या पाठीवरती हात ठेवतो. यश विचारतो की कोण आहात तुम्ही आणि घरात का घुसताय? दिगंबर म्हणतो की तू कोण आहे मला विचारणारा? तुझ्या बापाचं घर आहे का ते? तेव्हा यश रागावूनच म्हणतो, तोंड सांभाळून बोला, माझ्या उदयदादाचं घर आहे हे. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि दिगंबर यांच्यामध्ये चांगला शाब्दिक वाद चालू असतो. दिगंबर म्हणतो की बरं झालं त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, नाहीतर जिवंत असताना तर गावातल्या लोकांनी त्याला जिवंतच मारला असता. तेव्हा यश एक सणसणीत कानामागे लावतो दिगंबरच्या आणि दिगंबर चक्क खालीच पडतो. दिगंबरची माणसंसुद्धा यशवरती हल्ला करतात, मात्र यश सर्वांना पुरून उरतो. ते सगळे तिथून पळून जातात. त्यावेळेस कावेरी म्हणते की अहो तुम्हाला तर खूप लागलं आहे आणि रक्त येतं आहे, असं म्हणून ती हळद घेऊन त्याच्या जखमेवरती लावत असते. तेव्हा यश एकटक तिच्याकडे पाहत असतो. आता यश आणि कावेरी जेव्हा गावावरून परत घरी येतात त्यावेळेस सुलक्षणा तिला तो फोटो दाखवते आणि विचारते की तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का नाही आहे? तेव्हा मात्र कावेरी खूपच घाबरते. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, सुलक्षणाला समजलं असेल का की काऊ तिची खरी सून आहे ते? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.